मी कन्नड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आहे। हे मशीन आज वरिष्ठ अधिकारी येत आहे, तेव्हा हे मशीन यांनी दुरुस्त केलेलं आहे। याच्या आधी हे मशीन बंद होतं। आमची जनतेला व शासनाला विनंती आहे, याच्या आधीच्या संपूर्ण बायोमेट्रिक ज्या काही हजेरी आहे ते आम्हाला मिळण्याबाबत आम्ही यांना रीतसर अर्ज देण्यास तयार आहोत। फक्त वरिष्ठ अधिकारी येत असल्यामुळे यांनी हे मशीन चालू केलं। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी येणार असल्यामुळं जेवढे काही कर्मचारी होते ते आज उपस्थित होते आणि इथं जे काही बायोमेट्रिक हजेरी जे काही लावायचं जे यंत्र आहे ते आज चालू केलेलं आहे। आणि हे सर्व जे काही कर्मचारी आहे हे 10 वाजता वेळेवर येत नाही। याच्यानंतर परस्पर फोनवर व त्यांच्या सुईनं जसं वाटन तिकडं त्यांचे दौरे चालू राहतात। आमची शासनाला विनंती आहे, यांची मागची बायोमेट्रिक हजेरी ही आम्हाला द्या व इथून पुढं इथले CCTV कॅमेरे व बायोमेट्रिक हजेरी यंत्र बंद होऊ देऊ नका। हे 2-4 दिवसात परत बायोमेट्रिक यंत्र बंद करतील असा आमचा यांच्यावर संशय आहे। तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले बायोमेट्रिक यंत्र व संबंधित अधिकारी व हालचाल रजिस्टर यांचं चेक करावं ही नम्र विनंती। आणि जर यांना कुठल्याही शेतकऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला व जास्त पैसे घेतले तर याची तक्रार आपण रीतसर शासनाकडे करू। यांचं सगळ्यात पहिले जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर यांचा फक्त 3,500 सगळ्यात पहिले यांची फी आहे। त्याच्यानंतर 6,000 काही अशी फी आहे व नंतर 9,000 अशी फी आहे अति तातडीची। याच्यावरती कुठल्याच कर्मचाऱ्याला 1ही रुपया देऊ नका। इथं काळे नावाचा अधिकारी 84,000ची लाच घेताना याच कार्यालयामध्ये धरला गेला होता। त्यानंतर विविध एजंट यांच्या माध्यमातून काम करणारे जे काही जमात आहे ती जन्माला येत आहे। म्हणून माझी सर्वसामान्य शेतकऱ्याला विनंती आहे की यांना रीतसर ऑनलाईन अर्ज करायचा व ज्या अधिकाऱ्यांनी वगैरे त्रास दिला त्याचं नाव व फोटो काढून यांची शूटिंग घ्यायची। सगळ्यांना बोलताना फेसबुक लाईव्ह मध्ये बोलायचं। या कार्यालयामध्ये शूटिंग घेताना शासनाचं परिपत्र आहे, पण हे सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूल करतात। शेतकऱ्यांनी जागरूक राहावं ही नम्र विनंती।